अशक्य ही शक्य करतील स्वामी कशेडी बोगदा. क्या बात है. हो बायकर चालले वाघ. दिस इज नॉट बायकर. आता ह्यावेळी जो शिमग्यात येईल ना मुंबईपासून गावाला सगळ्यांना वाघ घोषित केलेलं आहे. आणि जेव्हा हे असे रस्ते मिळतात ना राईड करायला, कितीही गरमी असू दे वर, कितीही सूर्य तापलेला असू दे, लक्ष फक्त इकडे. क्या बात. कारण तुमचं लक्ष विचलित होणारच नाही, इतका सुंदर डांबर रस्ता आहे ना, अगदी सुसाट प्लेन. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी. जसं की तुम्हाला माहिती आहे आपण शिमग्यासाठी आलेलो गावी. तर शिमग्यासाठी म्हणजे आता सर्वत्र होम लागणार, म्हणजे जी होळी पेटणार ना त्याच्या आधीचे काही दिवस आलेलो आहे. 28 फेब्रुवारीला मी खेडफुरुसमधील कुंभेवाडी येथे आलो होतो. गणपती उत्सव सोहळा होता त्यांचा, दरवर्षी असतो. 36 वर्ष झाली त्यांना हा उत्सव सोहळा दर 28 फेब्रुवारी करतात, म्हणजे वर्धापन दिन. तर गावात छान छान कार्यक्रम होते, आधीच्या व्हिडिओमध्ये सगळे दाखवलेले आहेत नमनापासून. आणि आता मी चाललेलो आहे महाडला. आता मी माझ्या गावी नाही जात आहे, त्याचं कारण असं आहे की आपल्याला पुन्हा 10-12 दिवसांनी आपल्या गावी साखरप्यामध्ये यायचं आहे. आपल्या घरी पालखी येणार आहेत, देव आपल्या घरी येणार आहेत. आणि तर आज आहे 1 मार्च, 1 तारीख आहे. आणि आता आहे ना असा काहीच कार्यक्रम नाही आहे कुठे. तर आता मी चाललेलो आहे आपला महाडला. मनोज रेशीम टॅटू आर्टिस्ट महाडमध्ये गाजलेला आहे, तर त्याच्या गावी जातो आहे, घरी जातो आहे. आणि इथून एक 60 किलोमीटरवर आहे, 1 तास 1.25 तासात पोचू आपण. तर माझ्या गावी मी नंतर जाणार आहे. त्याच्यानंतर सासरवाडीमध्ये पण शिमग्यासाठी जायला अजून बराच वेळ आहे, 10 ते 12 दिवस आहे. तर त्यांच्या घरी पण 10-11 तारखेला पालखी येणार. आपल्या घरी साखरप्यामध्ये 13-14 तारखेला पालखी येणार. त्यामुळे बरेच असे दिवस आहे. परत मुंबईला जाऊन परत आपल्याला गावी यायचं आहे. तर आता मी विचार करतो आहे की आता मी सासरवाडीत पण नाही जात आहे. कळंबट माझी सासरवाडी इथून जवळ आहे, तिथे नाही जात आहे. आणि माझं घर या खेडफुरुसपासून आहे 4 तासांवर, 160 किलोमीटर. तर हे दोन्ही नंतर येईन, पुन्हा येईन या आशेवर, कारण यायचंच आहे. आता आपल्याला जे उद्या लगबगीने कवर करायचं आहे, तर ते कवर करण्यासाठी मी आता चाललेलो आहे महाडला. आणि महाडला गेल्यावर जो आपला मित्र टॅटूवाला आहे ना मनोज रेशीम, तर त्याच्याकडे बरीच मोठी रांग असते टॅटूसाठी. जर तुम्ही कधी आलात, जर कोण महाडमधून व्हिडिओ बघत असेल, तर टॅटू काढण्यासाठी नक्की जा. भावाचा हात एवढा स्मूथ आहे आणि एवढा प्रोफेशनली कडक टॅटू काढतो ना, हा टॅटू त्यानेच काढलेला आहे माझा, अन्वीचा. तर आता मला माहीत नाही मी टॅटू काढेन की नाही काढेन, लेट सी, जे काय होईल. छोटासा मोटोब्लॉग करू. आता 3 वाजलेत, ऊन थोडं कमी झालं आहे, जेवलो आहे आणि आजीशी मस्त अशा गप्पासुद्धा मारलेल्या आहेत. या योगेशची आजी. तर जेव्हा काय येतो ना मी मनसोक्त गप्पा नक्कीच मारतो. तर चला आजी निघूया. असाच आशीर्वाद ठेवा आमच्यावर. आणि आपल्या योगेश भावाचं लवकरात लवकर लग्न करायचं ना आपल्याला, तर त्यासाठी जो व्हिडिओ बघतोय लवकरात लवकर आपल्या भावासाठी पोरगी शोधा. तर मजेचा भाग. तर चला निघूया. तर थोडक्यात मोटो व्लॉगिंग करू आणि प्रवास करून पोहोचूया मनोज भावाच्या शॉपला गेल्यानंतर घरी जाऊ आणि घरी गेल्यानंतर बघूया काय कसं काय नियोजन आहे. चला. तर कोकणात ऊन वगैरे असं जबरदस्त वाढलं आहे ना, आणि सकाळी थंडी म्हणजे अक्षरशः 13-14 डिग्री थंडी असते. तुम्ही सहन नाही करू शकत, बेअर नाही करू शकत. कारण काल रात्री आम्ही 3-3:30 वाजेपर्यंत आहे ना कोकणचं चिपळूणमधलं त्रिमूर्ती नाट्य नमन मंडळ कलामंच असं यांचं नमन बघितलं. तर होतं कॉमेडी व्यवस्थित छान होतं. तर एवढी थंडी वाजली. ज्यांनी बसायला ती पांघरून अंथरून वगैरे आणलं ना, ती नंतर 2-2:30 वाजल्यानंतर सगळ्यांनी अशी अंगावर लपेटून घेतली. तर भारी. मी तर माझ्या जॅकेट घेऊन गेलेलो, तर आपण ते घालूनच सगळं बघितलं. तर आता ना गरमा खूप होणार आहे, गरमा लई हीट लागणार आहे. मेन मोठा टास्क काय माहिती आहे, हे सगळं राईड करून एक्सप्लोअर करणं आहे ना, तो मोठा टास्क आहे. कारण हे सगळे कॅमेरा ॲसेसरीज व्यवस्थित जागी ठेवणं, कुठे काय ठेवलं तर विसरून न येणं, कारण घरून तशी ताकीद असते आपल्या सगळ्यांना. त्याच्यामुळे जो एक्सप्लोरर असतो ना, त्याच्याकडे फक्त सेल्फी स्टिक असते आणि फक्त एक्सप्लोअर करतात
ते वेगळं आणि त्याच्यानंतर हे मोटो व्लॉगिंग हे सगळं सेटअपमध्ये जाऊन कुठल्या ठिकाणी जाऊन एक्सप्लोअर करणं ते वेगळं. तर चला फायनली आता निघूया. सगळं आपली रुस्तम पण सेट आहे आणि रुस्तमवरनं मी मोटो मॅक्सचं शाईन स्प्रे मारलं तर एक नंबर चमकते आणि न्यू एशियाड सीट कवर एक नंबर मुलायम सीट आहे. 2 वर्ष झाली याच्यावर आपण नॉनस्टॉप प्रयागराज, नॉनस्टॉप अयोध्या, नॉनस्टॉप म्हणजे वेळ लागतो तो लागतोच, पण नॉनस्टॉप इन द सेन्स पेट्रोल टू पेट्रोल टँक म्हणजे 180-190 कंटिन्यू राईड केलेली आहे, कारण तिथले रस्तेच तसे खतरनाक आहेत. तर चला आपली थोडीशी अशी राईड करूया. तर हे असे काही वेगवेगळ्या प्रकारचे मी शॉट घेतो ना, ते बघायला छान वाटतात, पण त्यात खूप टाईम कन्झ्युमिंग असतं सगळं. त्याच्यामुळे तुम्ही लाईक करत नाही, कमेंट करा. आधीचे काही कमेंट करणारे आता कमेंट करायचे विसरून गेलेत, मला माहिती नाही. हो 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 आजी येतो, करतो योगेशला पोचल्यावर फोन. आणि तुम्ही पण रानाबिनातून आरामात फिरा, आता लागला आहे ना. हां चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला आजी. तर बाबूच्या हातात कॅमेरा दिलाय, बाबू पकडल. तर इथे येण्याचा रस्ता तर, आणि रस्ता बघा ना किती सुंदर आहे, एक नंबर. गावात हीच मजा आहे यार. आणि हा शेणा मातीचा जो वास आहे ना यार, तो तुम्हाला इथे यायला भुरळ घालतो. जे हायजीन म्हणतात ना, बघा आम्ही तर शेणातून चालतो आणि हे सुकलं की फेकूनसुद्धा मारतो एकमेकांना तसे. तर हा मेन रोड आहे. आता असं इथून उतरलो, आता ही बघा लालपरी चालले, इथून तुम्ही खेडमधून येता आणि इथे दापोलीला जाता. हा रस्ता संपूर्ण दापोली, हरणे, आंजर्ले एकदम सुसाट 30-35-40 किलोमीटर असेल. आणि ही आता बस आलेली आहे खेडमधून, दापोलीला चालले पण. आणि असं काहीसं लगेच आपलं निघालं आहे. आणि इथला अपडेट म्हणजे इथल्या खेडमध्ये ग्रामीण रस्त्याची जी डांबराचं सिमेंटीकरणाचं काम सुरू आहे. आणि आपले योगेशदादा कदम यांचे वडील श्री रामदास कदम हे आले होते, इथले पर्यावरण मंत्री आहेत ते. आणि त्यांनी संपूर्ण आराखडा सांगितला, आजल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, त्या नमनाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्यासाठी कोणतरी लोकनेता काम करतोय ना, याचं समाधान असतं. आणि इथे योगेशदादांचं काम खूप चांगलं आहे या खेड तालुक्यामध्ये. तर आता ऊन ओसरलं, आता 3:10 झालेत, पोचायला 4:15 वगैरे वाजतील, 4:30. आणि इथेच आहे ना, इथे आय थिंक इथेच ते महादेवाचं एक मंदिर आहे वर, टिकलेश्वर. तर आय थिंक ते देवरुख साईडला आहे टिकलेश्वर. इथे आणखी एक आहे, ते आता मला नाव नाही आठवत आहे का तेच आहे का, मला एवढं कमेंट करून सांगा. ते बघा तिथे एक आहे ना, महाशिवरात्रीला मी एकदा व्हिडिओ बनवला होता तिथे, आणि तिथे आपल्याला गौरी पवार भेटली होती. ती आता मस्त अशी नामचित रील स्टार झालेली आहे. आणि तेव्हा जेव्हा एकदम बारीक अशी कडकी होती ना, तर आपण तिथे तिचा फोटो काढला होता. तर तीच ह्याच दापोली एरियामधली आहे राहणारी गौरी पवार, बिंदास्त मुलगी. तर हे फुरुसचं बसस्थानक सुनील तटकरे यांनी बनवलेलं आहे, फुरुस बसस्थानक. आणि इथे बाजार वगैरे किंवा म्हणजे काय थंडा वगैरे पाहुण्यांना घ्यायचा असेल तर इथे दुकानं आहेत. फुरुस आणि इथून नियर बाय गावातून कोण कोण आपले व्हिडिओ पाहत आहे, तर मी आहे फुरुसमध्ये, कुंभेवाडीत आलो होतो. तर इथून जवळ कधी आलो तर नक्की मीटअप करू, पण इथे नेटवर्क स्लो असतं इंस्टाग्रामवर. हा दयाळ फाटा, दयाळ इथे पण आपण वाजवलेला आहे बरंच. फुरुस योगेशच्या गावी वगैरे ना, दयाळ वियाळमध्ये आपण बरेच लग्नाच्या हळद वगैरे वाजवलेल्या आहेत त्याच्या अगोदर, 4-5 वर्षांना अगोदरची गोष्ट आहे.
2018, 19, 20 आपण दापोलीत खूप वाजवलं आहे या साईडला, म्हणजे खेडमध्ये. आणि हे गावचे रस्ते असेच असणार. तुम्ही समजू शकता इकडे थोडा सुविधांचा तुटवडा वगैरे असू शकतो, पण जर असेच रस्ते जर मुंबईत असतात तर काय बोलणार. आर्थिक राजधानी मुंबई, तिकडे असे रस्ते पाहायला मिळतात. त्यामुळे आपण या रस्त्यांना नावच ठेवू नाही शकत असे. आणि जेव्हा हे असे रस्ते मिळतात ना राईड करायला, कितीही गरमी असू दे, वर कितीही सूर्य तापलेला असू दे, लक्ष फक्त इकडे. क्या बात. कारण तुमचं लक्ष विचलित होणारच नाही, इतका सुंदर डांबर रस्ता आहे ना, अगदी सुसाट प्लेन. मग हा जो डांबर आणि हे जे डांबर लेवलिंगचा जो प्रकार आहे तो मग आपल्या मुंबईत हे का नाही काम करून घेतलं जात. रोलर फिरवण्याची कामं आता मुंबई होतच नाही. ते लोक काय करतात म्हणजे चोपणीने चोपतात तो रस्ता. जे गावाला खळं वगैरे चोपतात ना, ज्या बनवतात किंवा वाडा वगैरे बनवतात, त्या आपण कसं मोठी अशी चोपणी वापरतो, त्याच्याने ती चोपून त्याला आकार दिला जातो. तर आता मुंबईमध्ये काहीतरी गरम एका टँकरमधून तो डांबर ओततात आणि त्याला बसून असा चोप दिला जातो. त्याच्यामुळे तो रस्ता आहे ना खडखड असा आहे. कारण मी या गोष्टी बघितल्यात, पण कधी कॅमेऱ्यात मला टिपटा आल्या नाहीत. कारण ऑफिसमध्ये वगैरे जातो तर मी कॅमेरा कॅरी नाही करत. बघू, लेट्स सी. ते पण कधीतरी मी नक्की कॅप्चर करण्याचा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. ते असे. आणि हा रस्ता बघ ना किती मस्त प्लेन आहे, याच्यावर जास्त व्हायब्रेट पण नाही होत आहे. तर हे बघा मस्त बऱ्यापैकी असं छान काम सुरू आहे. आणि रस्त्याची हाईट बघा किती वाढवली आहे. हा जुना रस्ता, तर पूर्ण माती वगैरे टाकून, खडी वगैरे टाकून रस्ता वाढवला आणि एक लेवल केली. हा कसा असा वरखाली आहे ना, तर एक लेवल केली आहे. तर माझ्यामध्ये आपण समजा पुढच्या वर्षी आलो या खेडे रस्त्याला, तर इथे दोन्ही रस्ते मस्त असे सिमेंटचे झालेले दिसतील आपल्याला. आता हायवे टच करेपर्यंत आपल्याला एक 15-20 मिनटं लागतील आणि त्यानंतर मस्त सुसाट रस्ता मिळेल आपल्याला. तर इथे पाहू शकता स्वर्गवासी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड, आणि त्याच्या पुढेच आहे खेडचा ST डेपो. मस्त लालपरी बाहेर पडते. बघूया, फलाट क्रमांक 4 वर आलेली गाडी. मुंबई खेड. बापरे, किती भरपूर गाड्या आहेत. याच्या आधी जाऊया नाही तर आपल्याला हे करेल. शिर्डी, बोरज मार्ग शिर्डी. माझ्या आईला ना लाल गाडी बघितली की उलटी. तिच्या डोक्यात आहे ना ते बसलेलंच आहे, लाल गाडी म्हणजे उलटी. म्हणजे तिचा चेहरा बघायचा, मम्मी आपल्याला एसटीने जायचं आहे. नको तू जा. ती लक्झरीनेच प्रिफर करते, कारण आम्हाला ST उलट पडते. तर मम्मीला नेताना लक्झरीचे तिकीट काढून नेतो. तिथे ती गोळ्या खाणार मस्त 1-2 त्या उलटीच्या, आणि त्याच्यानंतरच ती, आणि वाटेत काहीच नाही खाणार, म्हणजे वडापाव किंवा काय, घरून नेलेली चपाती भाजी, बाहेर हॉटेलमध्ये नो जेवण, असं तिचं ठरलेलं शेड्यूल आहे. आणि जे झोपणार ताणून ते डायरेक्ट गावाला रुटणार. अशी माझी भोळी आई. तर इथे ना आपल्याला काजूचे चल मार लवकर दादा. हे बघ, ह्यांना एवढी घाई. हां, आणि तो ह्याच्याकडे बघतोय. अरे R15 असेल तर काय झालं भावा, थोडंसं आपल्याला रोड मॅनर्स पण समजून चालायला पाहिजे रे. तुझ्या मागे तुझी बायको आहे. आता मी काय बोललो, तर काजूचे आपल्या एका मित्रासाठी आहे ना, काजूचे ते हे घ्यायच्यात, घर घ्यायच्यात कोवळे भाजीसाठी. त्याला मुंबईला भाजी बनवायचे. तर मी बोललं घेऊन येतो. तर आता खेडमध्ये तर नाही दिसले आपल्याला, तर महाडमध्ये जिथे चाललो आहे मनोजच्या इथे, तर तिथे जरा मार्केट वगैरेमध्ये बघूया. मासे घ्या मासे. तर माशांचा बाजार लागला आहे इथे.
तर हा आहे खेड भरणे नाका आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आदल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवला. तर आता सुसाट निघूया, सुसाट महाडपर्यंत सुसाट. रस्ता छान आहे. माणगाव नंतरच जे काय आहे कडकडक माणगाव नंतर. श्रीदेवी काळकाई मातेचं दर्शन सुद्धा करू. माते, जसं सुखरूप आणलंस तसं सुखरूप नेग मुंबईला. श्री आई काळकाई देवी मंदिर, खेड भरणे नाका. क्या बात. आणि दोन्ही रस्त्याच्या मधोमध असलेलं हे सुंदर असं घुमटागार मंदिर. और अभी देखो ना ला ला ली ला 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 डामनांग नाक नांग तुम नाक नाक. गावाला आल्यावर ना ते मृदुंगाचा आवाज मला लय डोक्यात येतो. तुम नाक तुम नाक तुम नाक तुम नाक दुम नाक तुम नाक तुम नाक तुम नाक दुम दुम टाक दुम दुम. क्या बात आहे यार. आपण वाजवलं आहे सगळं, त्याच्यामुळे हे सगळे रिदम आहेत ना माझ्या डोक्यात असतात सगळे. दुम 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 तुम नाक दुम तुम नाक दुम 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 तुम नाक दुम नाक रंग नांग तुम नाक रंग नांग तुम नाक. मी गावाला सगळं वाजवलं आहे. ताशा, ढोल, टिमकी. ज्या लग्नाच्या वेळी ते त्यांची जुगलबंदी व्हायची, गर्रगा 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 गम गर गर्रगा गम गर गम गम गर गम गर गम गम गन गर गम गर गम गर्रगा बन बन गर बर बर गन गर बन रम गर गम गम तुम नाक गर गगन गर गम बर तुम नाक गगन गम तुम नाक गगन गम नाक तुम गगन गगन टाक गम टाक दुम टाक. अरे काय बीट वाजतात यार. मला सगळे बीट येतात त्याच्यामधले. तुम्हाला हसायला येत असेल. म्हणाल त्याला काय बोलतोय आपण. भारी यार. ते तासाने डोल आठवले ना. हो बायकर चालले, वाघ चालले, वाघ. दिस इज नॉट बायकर. आता यावेळी जो शिमग्यात येईल ना मुंबईपासून गावाला, सगळ्यांना वाघ घोषित केलेलं आहे. कारण आता आहे ना तो ट्रेंड चालू आहे. सगळ्यांनी ते एका गाण्याला 2-3 गाणी म्हणजे अशी व्हायरल, त्याला सगळ्यांनी म्हणजे व्हिडिओ अटॅच करून भरपूर जणांनी व्हिडिओ टाकलेला आहे. जो पहिल्यांदा चालला आहे, जो दरवर्षी चालला आहे, सगळ्यांनी टाकलेला आहे. आपण सुद्धा त्यातल्या त्यात एक टाकलेली आहे. तर एकाने सुंदर अशी कमेंट केली की कोकणातील वन अभयारण्याने आता अतिदक्षता घ्यायला सुरुवात केलेली आहे, कारण मुंबईतून सगळे वाघ आता कोकणात यायला सुरुवात झालेली आहे. आणि प्रत्येकाने तेच लिहिलं आहे. आणि जा ना, प्रत्येकाने तेच लिहिलं आहे. जा बाबा, तुला घाई आहे की वाघ कोकणात निघाले, वाघ कोकणात निघाले, वाघ कोकणात निघाले. क्या बात. त्याच्यामुळे आता जो पण येतोय ना तो रायडर नाही. या रायडर तर आपण सगळेच आहेत, पण हे वाघ सुटलेत कोकणामध्ये. वा 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 वा. क्या बात. तर पुन्हा एकदा आपल्याला कशेडी बोगदा क्लिअर करायचा आहे आणि कशेडी बोगद्यातून आपण जाणार महाडला. तर समोरच आहे कशेडी बोगदा. आणि आपल्या घाटातला व्हिडिओ मालवणला जाताना केलेला मी ना, तर ते बघा तिथे स्वामी समर्थांचं मंदिर. तर आपला व्हिडिओ बघून 2-3 आपल्या सबस्क्रायबरनी श्री स्वामी समर्थांचं दर्शन केलेलं आहे. तर स्वामी येतो, अशक्य ही शक्य करतील स्वामी कशेडी बोगदा. क्या बात है. बोगदा संपलेला आहे. क्या बात. अंधाराकडून उजेडाकडे. हो हो. ओयो. हा कशेडी बोगदा पार केल्यानंतर हा जो पोलादपूरपर्यंतचा जो 7-8 किलोमीटरचा जो घाट रस्ता आहे ना, अगदी लाजवाब आहे. म्हणजे एक सुंदर असा घाट रस्ता अनुभवायला मिळतो तुम्हाला. फुल ट्विस्ट अँड टर्न्स. आता या घाटाचा ड्रोन शॉट घेण्याचा मोह काय मला आवरत नाही आहे, त्याच्यामुळे मी परत युटर्न मारतो आहे. परत रिटर्न आपण खेडच्या दिशेने थोडासा रस्ता चढू आणि एक स्पॉट मी बघितला आहे, तिथे मस्त असा ड्रोन शॉट घेऊ. उतना तो मेहनत आपके लिए करता है ना मेरी जान. तर तिथे आहे ना मस्त एक स्पॉट आहे, तिथे गाडी हलकीशी बाजूला घेऊ. हे बघा, इथे सुंदर असा एक स्पॉट आहे. इथे गाडी साईडला घेऊन आपण छान असा एक ड्रोन शॉट घेऊ. आणि काय रस्ता आहे बघा ना, वळण 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 वळण. एक
आणि सेम या घाटाच्या ज्या पॉईंटला उभं राहून आपण ड्रोन शॉट घेतला ना, तिथे पावसाळ्याच्या दरम्यान येऊन तिथेच उभं राहून ड्रोन शॉट घेऊया आणि ते ट्रान्झिशन बघूया, काय भारी वाटेल. तर स्टे कनेक्टेड हा भावांनो. नवीन चॅनल बघताय आपलं नितीन पाष्टे भावाचं बडबड्याचं, तर नक्की सबस्क्राईब करा. पोलादपूर, महाड, माणगाव, मुंबई, पनवेल, महाबळेश्वर. तर पोचले आपल्या भावाच्या शॉपला. मनोज टॅटूज द प्रोफेशनल आर्टिस्ट, आणि इथे रुस्तम आहे. आणि आपला ना हा माऊंटसुद्धा तुटला रे. तर आता थोडीशी गंमत करूया. मनोज टॅटूज हेच आहे घ्यायचं. मनोज रेशीम, हेच टॅटूचं दुकान बरोबर आहे? ओके. ते सगळं आपण दाखवणार आहोत. आणि त्यानंतर आपण पुन्हा त्या सुनामी आयलंडला आपण थांबणार आहोत, स्माईल की जिथे आपण ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करू शकतो. दर्दवाली स्माईल. तर आल्याला लाईव्ह टॅटू बघायला भेटला आपल्याला मनोजकडे, आणि ते आपण आपल्याच व्हिडिओ लावलं. व्ह्यू टाईम वाढवायचा आपल्याला. तर म्हणजे फायनली पोचलो आहे खेडमधून आता महाडमध्ये, आणि महाडमध्ये आपल्या भावाकडे आलो आहे. मनोज रेशीम द प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट. आणि हे जे शॉप जे रिनोव्हेट काही जे बोलू शकता ना, कलागिरी केलेली आहे, हे सगळं मनाने स्वतः हाताने केलं आहे. पेंट सगळं हे सगळं मनोज टॅटू. आणि इथे त्याचा पूर्ण प्रोफेशनल सेटअप आहे. आणि 2 इंचापासून पूर्ण बॉडीभर सगळं इथे टॅटू काढतो. आणि हा टॅटू पण त्यांनीच काढलेला आहे. क्या बात. तर खूप खूप धन्यवाद. आणि कोणाला यायचं असेल महाडमध्ये तर कुठे यायचं? जागेचं नाव महाड वीरेश्वर मंदिर, प्रभात कॉलनी जवळ, ओके. सावित्री बिल्डिंग. हां, तर येणार असाल महाडमधून व्हिडिओ कोण बघत असेल तर भावाकडे नक्की. आणि महाडमध्ये तर फेमसच आहे. तर आता आम्ही हा व्हिडिओ इथे एंड नाही करत आहे. आता आम्ही चाललेलो आहोत. कुठे चाललो आहोत आपण चाललो होता साप पकडायला गुरुपकोंडला. ग्रुपकोंड रेस्क्यू करायला. रेस्क्यू करायला. चला, तर काहीतरी नवीन बघायला मिळेल आपल्याला. तर सेट पण रायडर आहे ना भाई. इथे हिमालयन 450. हिमालयनवाले आपल्या बर्गमॅनवर काय बसणार. हाय. तर आता भेटूया आपल्या रेस्क्यू पॉईंटला. बोल रे. डुरक्या घोणस. डुरक्या घोणस. डुरक्या घोणस. हा विषारी येतो की नॉन विषारी? हा बिनविषारी. बिनविषारी. हा, याला विष नसतो. हा. आणि किती महिन्याचा वगैरे असेल अंदाजे? हा सांगता येत नाही रे. याच्यामध्ये साईज कशी एकदम कमी कमी वाढते. तरी असेल 1.5-2 महिने. हां हां. इकडे एरिया मला हे द्या ना, पिशवी द्या ना. त्याच्यामुळे काय घेऊन नाही आलो. कशाला बघूया ना कोणता आहे. व्हिडिओ दाखवली ना तुम्हाला. हा व्हिडिओ पाठवला पण ते काय लक्षात नाही. तर आता हा छोटा एक रेस्क्यू केला, याला सोडूया. आणि आतमध्ये दुसरा आहे. तर आता बघूया. उडी मारली चालेल ना? हा कुठला आहे? हा आहे रॅट स्नेक. रॅट स्नेक. धामण. ह्याला पण विष नसतो. पण हा जेवढं घराचं जवळ जास्त असेल ना, तर विषारी साप त्या एरियात येत नाही. अच्छा, चांगलं असतं. पण नको
नाही, ते आपल्याला कसं माणसांना माहिती नसतं ना कुठला साप कोणता आहे काय आहे. त्याच्यामुळे नाही तुम्हाला नाही याला जरा हे केलं ना हँडल केलं की नाही ते नाही धरत. जरा शांत केले ना की तो चावतोय काय डंक मारतोय. आता वर कसं यायचा शिडी 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 नाही गोणी गोणी खालीच घे ना. नितीन गोणी दे हीच राणी बांधायची आहे काय पाण्यासाठी ना तर हात द्या त्याला थंडाची दोन साप एक रॅट स्नेक आणि दुसरा काय विसरलो ना. बघितलास तो कसा कुठे बघितलास तू साप कुठे होता आणि YouTube वरती चेक कर काय हा तुझं लक्ष गेला अरे काय म्हणतो मग तू घाबरलास हो मग तू खाली का नाही गेलास पकडायला हे घे पकड आवडले तो नाही घाबरला. होय मोठा झाल्यावर पकडेल ना पकडशील ना. तर आता याला कुठे सोडायचं म्हण्या जंगलामध्ये रेस्क्यू कर. ओके तर त्याला रेस्क्यू करू. दोन्ही बिनविषारी आहे. एक रॅट स्नेक आणि दुसरा आहे सँड बोवा. सँड बोवा. बाबा काय काय नाव आहेत. हा बघ कसं बसलं आहे बघ. नाही नाही आपले हा ना डायरेक्ट हे ब्लॉग येईल. मला सबस्क्रायबर वाढवतोय. हा चॅनलचं नाव आहे. हे करून ठेवतो म्हणजे व्हिडिओ आले की डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन त्याच्यामध्ये इथे वरतीच व्हिडिओ येईल. इथे फार्म हाऊस बांधतात आणि फार्म हाऊस बांधता बांधता काम चालू होतं तर इथे लपले होते. हां त्याचं पेज आहे. त्यांचे चॅनल आहे ना. दोन साप हातामध्ये गोणीमध्ये आहेत. असे तर पकडू नाही शकत एवढी आपली फाटे. तर असा आपला किती 2-5 मिनटं झाली असतील ना. लगेच पकडा लगेच. त्याला रेस्क्यू करूया. आणि रस्ता बघा ना काय एक नंबर नवीन बांधला आहे पण अगदी सुंदर आहे एक नंबर. पावसाळ्यात अफलातून आपलं काम एवढं झालं. अच्छा. फक्त पत्रा टाकायचा बाकी. आणि आपल्या मनोज भावाचं सुद्धा येत्या काही काळामध्ये त्याचा रिसॉर्टचा चालू आहे प्लॅन. संपूर्ण फार्म हाऊस बनतं आहे. तर अशीच प्रगती देव आपला असाच मराठी माणूस एक पुढे जावं हीच इच्छा. आणि भावाचं प्रोफेशनल आर्टिस्ट टॅटूसुद्धा आहे. या आणि इथे आहे ना मुरारजी देसाई यांची देशपांडे सॉरी. तर इथे मुरारजी देशपांडे यांची समाधीसुद्धा आहे. तर काही काळाआधी आहे ना ते खोदून बघितलं होतं. तर त्यांचं ते संपूर्ण कंकाल जे असतं शरीर तर ते दिसलं होतं. हे बघा मुरारबाजी देशपांडे. रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे समाधीस्थळाकडे किंजलोळी खुर्द सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान. तर कधी आलात तर इथे सुद्धा नक्की भेट द्या. आणि या रायगडाच्या मातीत ना तुम्हाला जागोजागी थोड्या अंतरावर पावलांवर अशा समाध्या नक्की पाहायला मिळतील. कारण ही रायगडाची जमीन ही पवित्र आहे. तर आता आपण रेस्क्यू केलेला साप जिथे वस्ती नाही तिथे आणलेला आहे. कारण कसा वस्ती आहे तिथे नेला तर परत कोणाच्या तरी घरा वगैरे मध्ये जाऊ शकतो. जरा खाली जायचं का. गेला झपक. हा असा काय एकदम शांत. हा शांत एकदम शांत असतो. ह्यो साप आहे ना हां जास्त पळत नाही जास्त हे नाही करत. अटॅक मस्त असतो पण. अच्छा. स्वतःला सेफ बघ असं करतो. हां तोंड बघ कसं लपवतो. थोडा आतमध्ये टाक आता गाडी बिडी खाली कोणाची. गाडी खाली यायचा. हां
तर चला फायनली अशा प्रकारे दोन्ही सापांना आपण रिलीज केलेलं आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे. तर आता घरी जातो, मनाची आंघोळ करतो आणि हा एकंदरीत जो आपण खेडपासून इथपर्यंत आलो तो मोटो व्लॉग प्लस ड्रोन शॉट प्लस हे जे रेस्क्यू केलेलं आहे ते कसं वाटलं नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर चला घेऊया तुमचा सगळ्यांचा राम राम आणि आता जातो आम्ही घरी.